कशी आहेस? ममता राजाध्यक्ष, बघितलंस ना? तुझ्या लेकाला मी स्वतः सांगितलं की मीच तुझा खून केलाय, पण तरी सुद्धा त्याला माझीच दया आली ग. याला म्हणतात रुपाली म्हात्रेची जादू. कसं वाटतंय तिकडे वरती? बाबा आलेच आहेत तुझ्यापाशी. आता एक एक करून तुझे सगळे सोयरे तुझ्या सोबतीला येणार आहेत तिकडे. नको काळजी करूस. कशी माफी मागू रे मी? ममता ताई खरंच खूप प्रेमळ होत्या, गाईसारख्या, अगदी त्यांच्या नावासारख्या. आधी मी जेव्हा त्यांना गच्चीवरून ढकललं तेव्हा मला तर काही कळत नव्हतं, पण एक क्षण का होईना त्यांना कळलंच असेल ना. त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांना ढकलतीये, मी मारलंय त्यांना. हो, कारण तूच खून केलायस तिचा. आधी असं का बोलतोयस तू? मी खरंच आई सांगते. आई आई शांत रहा, शांत रहा, शांत रहा. आई, आता तूच खून केलायस असं वाटेल घरातल्यांना, जर त्यांना हे सगळं कळलं तर. म्हणजे म्हणून मी तुला म्हणतोय की तो विरोचक तुला कंट्रोल करतोय हे सांगू नकोस आता कोणाला. नाहीतर आपल्याला सुद्धा काळजी घ्यावी लागेल. काय काय केलं मी सूर घेण्यासाठी. त्या बिंडोक राजाध्यक्षाला प्रेमाच्या जाळ्यात उडला, पद्माकरला चुकीची औषधं दिली, कारण तो कितपत राहावा आजाराआधी इच्छा होती माझी. ममताला संपवावं लागलं मला. हे सगळं केलंय मी सूड पूर्ण करण्यासाठी. ऐकलंस ना काय म्हणाले ते? मी ममताला मारले हे सांगू नकोस कोणाला. मी तर सांगणार नाहीच, पण तू सांगितलेस सगळ्यांना. कळलंय मला. काही फरक पडणार नाहीये त्याने. घरात सगळ्यांना सांग, नाहीतर अख्ख्या जगाला ओरडून सांग. काहीही होणार नाही. जोपर्यंत अद्वैत नावाचं प्यातं माझ्या हातात आहे ना, तोपर्यंत नाही हरवू शकत कोणी मला. जा जा, बोलव तुझ्या त्रिनयनेला. काय करायचं ते कर. जा.
मला वाटत होतं इतकी वर्ष पैशासाठी प्रॉपर्टीसाठी मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते. मार मला आधी, मला मला मार मार मला मार मार मारून टाक. माझ्यातला विरोचक आहे ना तो तो त्रास देतोय मला. माझ्या मानगुटीवर बसलाय आणि माझ्याकडून काय नको नको ते करून घेतोय. मला कळतच नाही, खूप त्रास होतोय आधी. मला माहिती आहे माझ्या अंगात राक्षस आहे. हे बघ आधी, केला मी स्पर्श पेटीला, झालं का मला काही? तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई. विरोचक यशोदा बनून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. I'm sorry नेत्रा. साहेब, माझ्याकडून चूक झाली नेत्रा. मी विश्वास ठेवायला हवा होता नेत्रा तुझ्यावर. साहेब चूक झाली माझ्याकडून, प्लीज माफ कर मला. साहेब ना, खरं तर मी सुद्धा तुम्हाला सॉरी म्हणायला हवं. मी मगाशी खूप चिडले तुमच्यावर, खरंच सॉरी. नाही नाही नेत्रा, चूक माझी आहे. मी अविश्वास दाखवला तुझ्यावर. खरं तर मला बाबांची, घरातल्या सगळ्यांची माफी मागायची, कारण इतके दिवस फक्त माझ्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागलं. साहेब ऐका माझं, तुम्ही आता स्वतःला त्रास नका करून घेऊ. रडायचं नाही. तुम्ही आता ऑफिसला जा. इथे ती रुपाली म्हात्रे सतत तुमच्या समोर येणार आणि तुम्हाला त्रास होणार. त्यापेक्षा तुम्ही कामावर गेलेलं जास्त चांगलं आहे. खरं सांगू तुम्हाला, माझ्या ना मनावरचं ओझंच उतरलंय. असं वाटतं 10 हत्तींचं बळ आलंय माझ्या अंगात. आता तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, मग विरोचक काय, कोणाशी लढायला तयार आहे मी. मला ना, मी कधीपासून वाट पाहत होते या दिवसाची. ज्या क्षणी मला हे सगळं कळलं होतं त्या क्षणापासून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तर मी पुन्हा सॉरी म्हणतो नेत्रा, कारण खूप मोठी चूक झाली. मी समजू शकते तुमची काय मनस्थिती असेल त्या वेळेला. तुम्ही नुकताच परदेशातून आला होता आणि नेत्रा, पण मला आता सगळं एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतंय. अंधाऱ्या जागेत एखादा दिवा लावल्यावर आपल्याला कसं हळूहळू सगळं स्पष्ट होत जातं, सगळं स्पष्ट होत चाललंय नेत्रा. असं वाटतं इतके दिवस एखाद्या अंधाऱ्या खोलीत बंद होतो मी. साहेब, तुम्ही आता रुपाली म्हात्रेला थेट खुनी म्हणालात. नाही म्हणजे बरं झालं, तुम्ही रागाच्या भरात जास्त काही नाही बोललात. पण जोपर्यंत पंचपेटिकेतली 4थी पेटी कुठे आहे आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला खूप जपून पावलं उचलायला हवीत. नेत्रा, इतके दिवस त्या रुपाली म्हात्रेने माझा वापर केलाय. माझ्या फिलिंग्स बरोबर, माझ्या लाईफ बरोबर खेळली आहे ती. पण आता इथून पुढे मी तिला खेळवणार. साहेब, पण ती विरोचक आहे आणि तिच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे हे विसरून नाही चालणार. नेत्रा, कलियुगातल्या विरोचक आणि त्रिनयना देवीच्या या युद्धात आता मी सुद्धा सामील झालो. मी सुद्धा या युद्धातला एक सैनिक आहे. इतक्या युगांनंतर विरोचक आता पुन्हा समोर आलाय नेत्रा, आणि आपल्याला देवी आईला जिंकवायचंय. आपल्याला हे युद्ध जिंकायचंय जसं आपण त्रेतायुगात जिंकलो होतो. वधणे विरोचक तुझे कर्म आहे,
जपणे जलाला तुझा धर्म आहे. वरद हस्त साक्षात देवी तुला दे. अरे सारथी तूच साक्षात आहे. आधी निघालास? हो. काय झालं? नाही, तू जाताना सांगून जातोस ना, काही बोललासच नाही म्हणून बघायला आले. नाही, लेट होत होता सो निघाल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. म्हणजे तुला असं वाटत नाही ना की मी खोटं बोलतेय? माझ्या आईला खोटं बोलताच येत नाही. जस्ट होप हे सगळं लवकर संपावं आहे. खरंच आधी देव करो आणि हे सगळं लवकर संपो. आई मला सांग, तुला हा जो विरोचकाचा त्रास होतोय, म्हणजे तो राक्षस तुला कंट्रोल करतोय, हे सगळं सुरू कधीपासून झालं? चौथी पेटी मिळाल्यापासूनच. चौथी पेटी? चौथी पेटी तुला सापडली? आई मला प्लीज सांग, तू ती उघडलीस पेटी? काय होतं त्या पेटीत? आई मला प्लीज सांग, काय हे सगळं थांबवण्याचा उपाय आपल्याला त्या चौथ्या पेटीतच मिळू शकतो. मला प्लीज सांग, कुठे ती चौथी पेटी? चौथी पेटी काय? मला आठवत का नाहीये? मला आठवत नाही आधी. प्लीज प्रयत्न कर ना आठवण्याचा. नाही मला काहीच आठवत नाहीये. मला काही आठवत नाहीये. त्या विरोचकांनी माझ्याकडून काय काय करून घेतलं ना, मला सिरियसली काही आठवत नाहीये. बरं ठीक आहे, तू आठवलं की सांग मला. तुलाही म्हणजे घरातल्यांना येतोय तसा संशय नाही ना येतोय माझ्याबद्दल? आई माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, आणि काहीही झालं तरी मी असेन तुझ्यासोबत. मी बाहेर काढेन तुला आई या सगळ्यातून. जस्ट होप हे सगळं लवकर संपावं आता. तू रागवला नाही? मला रागावता येतं का तुझ्यावर? हं? तू तर या सगळ्याचा विचार करत बसू नकोस. जा आणि आराम कर. बाय. अगं ये ना अस्तिका, ये ना. अगं चप्पल नको, बाहेरच काढून ये. सॉरी, काढते. हे आमचं देवघर. तू आली नाहीयेस ना अजून देवघरात? छान आहे, मोठं आहे. देवघरात सगळीकडे पावडर टाकशील ना? हो, नक्की. अस्तिका, अगं आता तू इथे राहतेस ना, घरातलीच आहेस असं समज. अजिबात संकोच करू नकोस. ही आमची त्रिनयना देवी. खूप जागृत देवी आहे. त्रिनयना देवीमुळेच ना आमच्या घरात सगळं व्यवस्थित चालू आहे. तू सुद्धा त्रिनयना देवीची अगदी मनापासून प्रार्थना कर. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बस ना अगं, बस. नको संकोच करूस. बस बस.
फुलं वाहा. वाहा ना. मी विसरले. आजी, मला ना माझ्या आईच्या डॉक्टरांना फोन करायचा होता, पण नेहमीप्रमाणे विसरले. मी पटकन आले हा फोन करून. तुझ्या आईला बरं नाहीये ना? तू त्रिनयना देवीची ना मनापासून प्रार्थना कर. आईला लवकर बरं वाटेल. नक्की फोन करून येते फक्त. हा, आलेच. देवी आई, अस्तिकाच्या आईला लवकर बरी कर. चांगली मुलगी आहे. आत्या, काय ग, काय झालं? काय झालंय? नेत्रा, अगं झालंय काय? हो, अस्तिका. अस्तिका आजींबरोबर आहे. आत्या, अद्वैत साहेबांचा विश्वास बसलाय. म्हणजे? आपण इतके दिवस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो की रुपाली बाईसाहेबच विरोचक आहेत, पण तरीही ते रुपाली बाईसाहेबांवरतीच विश्वास ठेवत होते. म्हणजे पण आता त्यांचा पूर्ण विश्वास बसलाय. कसं काय झालंय? विरोचक रुपाली बाईसाहेबांना कंट्रोल करत नाहीये. रुपाली बाईसाहेबच कलियुगातल्या विरोचक आहेत. आणि आता विरोचकाबद्दल कळल्यानंतर विरोचकाचं नाव वापरून ते स्वतःची सगळी पापं धुवून टाकतायत. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाहीये तुम्हाला? मलाच नाही कळलं. म्हणजे माझा संयम सुटला आणि मी खूप कठोरपणे बोलले त्यांच्याशी, पण त्याचा उपयोग झाला. अद्वैत साहेब आता यापुढे कधीच रुपाली बाईसाहेबांवरती विश्वास नाही ठेवणार. खूप मोठं ओझं उतरलं आपल्यावरचं. आता सगळं चांगलं होईल. हो. बरं, हे बघ, हे वरसई गाव. इथेच मी आणि आई पत्र्याची झोपडी बांधून राहायचो. आई गेल्यानंतर मी परत गेले नाही तिकडे. खूप त्रास होतो. आई गेली त्यावेळच्या सगळ्या आठवणी पुसून टाकल्यात मी. पण आत्या, आता आपल्याला जावं लागेल तिथे. नाही, तू नको येऊस, मी एकटी जाईल. नाही, तुम्ही एकट्या नका जाऊ. जर का आपल्याला तिथे मनोरमा आजींचं पार्थिव जिथे पुरलं होतं ती जागा सापडली आणि जर का तिथे खरंच मनोरमा आजींची शक्ती मिळणार असेल तर मग तिथे मी असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तीनही शक्ती एकत्र यायला हव्यात आत्या. बरोबर आहे तुझं, पण आईची शक्ती मिळवायची कशी? आणि ती मिळाल्यानंतर पुढे काय करायचंय हे कसं कळणार आहे? काहीतरी मार्ग सापडेल. आता तरी एवढंच कळतंय की आपण दोघींनी जाणं भाग आहे, कारण तीनही शक्तींचं एकत्र येणं गरजेचं आहे. हो, पण आपण तिकडे गेल्यानंतर ती स्मशानाजवळची जागा शोधणार कशी? आणि जागा मिळाल्यानंतर दिवसा ढवळ्या खणणार कशी? आत्या, आता खरंच काही सुचत नाहीये. मी काय म्हणते, आपण तिथे जाऊया
परिस्थिती काय आहे ते बघूया आणि मग ठरवूया काय करायचं काय. बरं ठीक आहे. आपण लगेच निघूया. माझा फोनवर राहिलाय, मी अद्वैत साहेबांना फोन करून कळवते. हां